नमस्कार. मी मनीषा. आज एक छोटीशी बोधकथा. एक गवळण होती आणि तिने दूध गोळा केलं होतं आणि ती गावाकडं विकायला चालली होती गावात. तर तिचे डेरे जे होते बघ दुधानं भरलेले, ते तिने डोक्यावर घेतले होते आणि ती बाजारात निघाली. आणि मग जाता जाता वाटेवरनं जाता जाता तिच्या मनात स्वप्न तयार व्हायला लागली की ती आज भरपूर दूध निघालं आहे. आता हे दूध मी बाजारात जाऊन विकीन, मग मला त्याचे पैसे मिळतील. मग मी त्याच्या 4 कोंबड्या घेईन, मग कोंबड्या अंडी घालतील. मग ते अंडी मी विकीन, त्यातून मला पैसे येतील. आणि काही पिल्लं पण होतील, पुन्हा ते पिल्लं अंडी घालतील आणि असं करत माझा व्यवसाय वाढेल. आणि मग मी काय करीन, मला राहायला घर नाही आहे, मग मी असंच एके ठिकाणी माझं घर बांधीन. आणि मग नंतर मला गावकरी लोक विचारतील, अगं तुझं एवढं हे छान घर बांधलं आहेस, आम्हाला देतीस का विकत, किंवा आम्हाला ही जागा देतीस का? तर मग मी त्यांना म्हणेन की ती मनातल्या मनातच हे सगळं स्वप्न चालली आहे. आणि मग मी लोकांना म्हणेन की नाही नाही, मी कष्टानं हे घेतलेली आहे जागा, मी नाही देणार माझी जागा. आणि असं म्हणताना, मान हलवताना त्या देवा स्वप्नामध्ये तिच्या डोक्यावरचे दुधाचे अंडे खाली पडले आणि दूध सगळं वाहून गेलं. दुधाचं सगळे लोट लागले आणि ते माठ फुटून गेले. आणि मग ती रडवेली झाली हो. म्हणजे तात्पर्य काय आहे या बोधकथेचं, की तुम्ही स्वप्न पहा, पण स्वप्न जर पाहिली तर त्या दृष्टीनं तुमची वाटचाल पाहिजे, की ती स्वप्न खरी करण्यासाठी आपल्याला भानावर राहिलं पाहिजे. तर आपली ही स्वप्न साकार होतात, नाही तर नुकसानच पदरी येतं. म्हणून स्वप्न पहा, पण डोळे उघडे ठेवून पहा. हेच या कथेचं तात्पर्य आहे. धन्यवाद. जय श्रीराम.